नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना गोष्टी सांगणे किती महत्त्वाचे आहे हे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। लहान मूल आणि गोष्ट यांचा अतिशय जवळचा संबंध असतो। मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडते। ती कोणीही सांगू दे, आई वडील, आजी आजोबा किंवा शिक्षक किंवा भाऊ बहीण यांपैकी कोणीही सांगितलेली गोष्ट त्यांना आवडत असते। पण आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये गोष्ट सांगणे फार नष्ट झाले आहे। आपण मुलांना गोष्टी सांगायला हव्यात। गोष्टींचं खूप महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये आहे। आपण देखील लहानाचे मोठे झालो ते गोष्टी ऐकूनच। चला तर मग आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टींचे काय महत्त्व आहे ते पाहूया। लहान वयात मुलांना भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या पाहिजेत। गोष्टींमुळे मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते। मुलांमध्ये सर्जनशीलता वाढण्यासाठी गोष्टी ऐकणे खूप महत्त्वाचे ठरतात। गोष्टी ऐकल्यामुळे कल्पनाशक्तीचाच विकास होतो असं नाही, तर शब्दसंग्रहही समृद्ध होतो। पालक म्हणून असे वाटेल की तयार गोष्टी टीव्हीवर पाहिल्याने हे सर्व मिळत असेल, तर तयार गोष्टी पाहिल्या तरी हा फायदा होऊ शकतो। पण तसे नाही। टीव्हीवरील रेडीमेड गोष्टी पाहिल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत नाही। उदाहरणार्थ, टीव्हीमध्ये जंगल दाखवले असेल तर ते हिरव्या रंगाचे दाखवणार, परंतु आपण मुलांना गोष्ट सांगताना जंगल हा शब्दप्रयोग केला की मुलांना त्यांच्या कल्पनेप्रमाणे जंगल कसे असेल याची कल्पना करावी लागेल। त्यामध्ये कुणाचे हिरव्या रंगाचे तर कुणाचे हिरवे, निळे किंवा गुलाबी असेही कल्पनेने रंगवलेले जंगल असू शकते। यातून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत असतो। म्हणूनच रेडीमेड टीव्हीवरती गोष्टी पाहण्यापेक्षा मुलांना गोष्टी स्वतः सांगा, जेणेकरून ते विविध कल्पना करून त्यांच्या मेंदूतील पेशींना चालना मिळेल। गोष्ट सांगताना मोठ्या व्यक्तींनी भान ठेवायला हवं की त्यातील चढ उतार चांगले असावेत। गोष्ट ही मुलांचे लक्ष खिळवून ठेवणारी असावी। गोष्टींमध्ये भूत, प्रेत अशा प्रकारचे शब्द टाळायला हवेत आणि जरी हे शब्द असतील तरीही फक्त गोष्टीपुरतेच असतात असे मुलांना सांगायला हवे, जेणेकरून त्यांच्या अंधश्रद्धेला वाव मिळणार नाही। लहान मुलांना इसाप नीतीच्या, विक्रम वेताळ यांच्या गोष्टी सांगितल्या तरीही नवीन लेखकांच्या आलेल्या गोष्टी देखील मुलांना सांगायला हव्यात। निसर्गाच्या गोष्टी सांगाव्यात। पशुपक्ष्यांच्या गोष्टी मुलांना सांगायला हव्यात, जेणेकरून मुलांच्या निरीक्षण शक्तीला वाव मिळेल। जेव्हा त्यांना एखादा पक्षी दिसेल तेव्हा त्यांच्या मनामध्ये अशी कल्पना येऊ शकते की हा पक्षी आपल्याशी काहीतरी बोलतो आहे। मुलांना गोष्टी कोणी सांगाव्या? आजी, आजोबा, बहीण, भाऊ, आई वडील किंवा शिक्षक किंवा इतर कोणीही छान प्रकारे मुलांना गोष्टी सांगू शकतो। गोष्टींमुळे मुलांचे भावविश्व अधिक समृद्ध होतं। टीव्हीच्या नादात किंवा मोबाईलच्या नादामध्ये हे विश्व नष्ट होऊ देऊ नका। मुलांना त्यांच्या वयानुसार भरपूर गोष्टी सांगा, कारण गोष्टी ऐकायला वयाची अट नसते। गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणे ही प्रक्रिया नेहमीसाठी चालू राहू द्या, कारण या गोष्टींचा तुमच्या मुलांचे आयुष्य घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।